म्हैसाळ जिल्हा परिषद गटाची उमेदवारी सचिन कांबळे यांना मिळण्याचे जयंत पाटील यांचे संकेत. बोलवाड तालुका मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित संवाद मेळावा व विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात सचिन कांबळे यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, ईश्वरपूरचे आमदार व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते सुमारे 65 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोजबाबा शिंदे, मार्गदर्शक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर आप्पा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे, मालगावचे माजी सरपंच प्रदीप सामंत, महिला तालुका अध्यक्ष, युवती तालुका अध्यक्षा कदम मॅडम यांच्यासह बोलवाड व मिरज तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सचिन कांबळे यांचे विशेष कौतुक केले. जिद्द, कणखरपणा आणि विकासासाठीचा पाठपुरावा करणारे नेतृत्व पक्षाला मिळाले आहे. ग्रामस्थांनी एकमताने त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास आम्हालाही त्यांना पुढे संधी देण्याचे बळ मिळेल असे त्यांनी स्पष्ट संकेत दिले. तसेच महाविकास आघाडी एकत्रितपणे आगामी निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सचिन कांबळे म्हणाले की 2007 पासून बोलवाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने विकास कामाचा पाठपुरावा करण्यात आला आहे. लोकसंख्येने लहान असले तरी बोलवाड हे तालुका व जिल्ह्याच्या नकाशावर आदर्श गाव ठरावे या उद्देशाने आमची वाटचाल सुरू आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सहकाऱ्यांच्या मदतीने आज अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. राजकीय वाटचालीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आंबेडकरी चळवळीत काम करताना बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने उभारली. विकासासाठी मजबूत राजकीय पाठबळ गरजेचे असल्याने मनोजबाबा शिंदे व जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झालेला असून त्या जागेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातून पहिला मागणी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने संधी दिल्यास भाजपकडील जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बोलवाडमधील माता रमाई कॉलनी, संत रोहिदास कॉलनी, पद्मावती नगर, जमादार प्लॉट, बेघर वस्ती आदी भागातील कॉन्क्रीट रस्ते, बंदिस्त गटारे व पेव्हिंग ब्लॉकची कामे या उद्घाटनात समाविष्ट होती.